आणि आता पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। 22 जानेवारीला श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलंय। मात्र यामुळे इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलं। कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल असं काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय। तर निमंत्रण मिळालं तर जाऊ असं समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी स्पष्ट केलंय। अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। 22 जानेवारीला प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठी मंदिराचं बांधकाम आता जवळपास पूर्ण झालंय। राम मंदिराची हीच एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर पाहता येत आहेत। राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्या नगरीचा कायापालट होतोय आणि या ठिकाणी अनेक घरंही पाडली जात आहेत। तर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी रस्ते रुंद करण्याचंही काम सुरू आहे। यामुळे रोजगाराला देखील चालना मिळतेय। अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। या दिमाखदार सोहळ्यामुळे रामनगरीतील विकास कामांना गती आली। भगव्या झेंड्यांनी अयोध्या नगरीचे रस्ते सजल्याचं दिसून आलंय। अयोध्येत प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या भाविकांचे लता मंगेशकर चौक लक्ष वेधून घेत आहे। या मुख्य चौकामध्ये भव्य वीणा उभारण्यात आलेली आणि त्यावर आकर्षक असं नक्षीकाम करण्यात आलंय। दरम्यान हा जो चौक आहे तो पर्यटकांचा सेल्फी पॉइंट ठरल्याचंही दिसून येत आहे। तर एक राजकीय बातमी समोर येते। बच्चू कडू हे महायुती सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यात शरद पवार आणि बच्चू कडू हे भेट देखील घेणार आहेत। बच्चू कडूंच्या निवासस्थानी या दोन नेत्यांची ही भेट होईल। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार आणि बच्चू कडूंची भेट होणार असल्यामुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू उमेदवार देणार आहेत। कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य प्रहारचे उमेदवार असण्याची ही दाट शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार असली तरी बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडूंचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे असं वक्तव्य काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केलं आहे। बच्चू कडूंची आणि पवारांची भेट होण्याची चर्चा आहे का? चांगली गोष्ट आहे। अशा भेटी होत गेल्या पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे।